नमस्कार, मी अथर्व गोसावी. स्वागत आहे सर्वांचं आजच्या आपल्या संपूर्ण व्हिडिओमध्ये सेशनमध्ये. आजचा आपला व्हिडिओचा टॉपिक जो आहे तो आहे व्हॅल्यू म्युच्युअल फंड्स. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपण शिकणार आहोत की व्हॅल्यू फंड्स म्हणजे काय असतात, व्हॅल्यू म्युच्युअल फंड्स हा नेमका कन्सेप्ट काय आहे, आणि त्यानंतर आपण टॉपचे व्हॅल्यू म्युच्युअल फंड्सचं सिलेक्शन प्रोसेस बघून घेणार आहोत. आजचा संपूर्ण व्हिडिओ जेव्हा तुम्ही पाहाल तेव्हा तुम्हाला समजणार आहे की व्हॅल्यू म्युच्युअल फंड्स म्हणजे काय, आणि टॉपचा व्हॅल्यू म्युच्युअल फंड कोणता आहे, तो तुम्हाला कशा प्रकारे रिटर्न्स त्याने आतापर्यंत दिलेले आहेत, आणि या मागचा मेन कन्सेप्ट काय असतो. एक गोष्ट लक्षात घ्या. तुम्ही आतापर्यंत जेवढे पण सक्सेसफुल इन्व्हेस्टरची नावं ऐकलेली असतील किंवा बुक्स वाचलेले असतील किंवा युट्यूबवरती व्हिडिओज बघितलेले असतील, त्यांच्याकडे एक गोष्ट कॉमन असते, ती म्हणजे व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग. हा कन्सेप्ट किती लोकांनी ऐकलेला आहे मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग हे बरेचसे जे सक्सेसफुल इन्व्हेस्टर झाले, ज्यांनी वेल्थ तयार केली, त्यांचं एकच नेहमी म्हणणं असतं की आम्ही व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग केली. व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग म्हणजे काय ते पहिलं म्हणजे आज आपण बघूया. व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग म्हणजे काय असतं, की एखादी चांगली कंपनी असेल, क्वालिटी कंपनी असेल, जी ती अंडर व्हॅल्यूड असेल. ओके, अंडर व्हॅल्यूड म्हणजे काय तेही तुम्हाला सांगतो. अंडर व्हॅल्यूड असेल याचा अर्थ काय, की ती त्याच्या जेवढी त्या शेअरची प्राइस पाहिजे, म्हणजे जेवढी ती कंपनी रेव्हेन्यू करते, प्रॉफिट करते, जेवढी ती कंपनी चांगली आहे, त्या मानाने त्याच्या शेअरची प्राइस जी आहे ती खूप कमी आहे, खूप अंडर व्हॅल्यूड आहे. शेअरची प्राइस सध्या जस्टिफाय नाहीये, तुम्हाला ती कंपनी फार स्वस्तामध्ये भेटते. आता व्हॅल्यू इन्व्हेस्टिंगच्या शेअरचा अर्थ असा नाही होत की त्या शेअरची किंमत कमी आहे. किंमत कमी असं नाही, तो शेअर अंडर व्हॅल्यूड आहे. आता शेअर अंडर व्हॅल्यूड आहे हे ओळखण्याचा एक सर्वात सोपा ऑप्शन म्हणजे काय, पीई रेशो. किती लोकांना पीई रेशो माहित असेल तेही तुम्ही मला सांगू शकता. आपलं मेन जे युट्यूब चॅनल आहे इन्व्हेस्ट मराठी, त्यावरती आपण याबद्दल बरेचसे व्हिडिओ बनवले. असे स्टॉक्स ज्यांचा पीई रेशो फार जास्त लो आहे, त्यांच्या इंडस्ट्री पीई पेक्षा जे की अंडर व्हॅल्यूड आहेत, अशा शेअरमध्ये ही लोक इन्व्हेस्टिंग करायची. ह्या इन्व्हेस्टिंग स्टाईलला म्हणतात व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग. आपण सुद्धा आता म्युच्युअल फंडच्या माध्यमातून अशा प्रकारे इन्व्हेस्टिंग करू शकतो, कारण की ही जी स्टाईल आहे व्हॅल्यू इन्व्हेस्टिंगची, ती आता म्युच्युअल फंड सुद्धा फॉलो करतात, आणि यासाठी सेपरेट म्युच्युअल फंड तयार झालेले आहेत. जे म्युच्युअल फंड फक्त आणि फक्त व्हॅल्यू इन्व्हेस्टिंगच करतात, म्हणजे ते चांगल्या कंपन्या जेव्हा स्वस्तात भेटत असतील तेव्हाच इन्व्हेस्ट करतात, जेव्हा त्या कंपन्या अंडर व्हॅल्यूड असतील तेव्हाच इन्व्हेस्ट करतात खालच्या लेवलला. ह्याच्यासाठी स्पेसिफिक कॅटेगरी आहे व्हॅल्यू म्युच्युअल फंड्स, आणि त्याच्यामध्ये काही म्युच्युअल फंड्स आपण आज बघून घेणार. व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग हा कन्सेप्ट झाला. तो कन्सेप्ट फॉलो करणारे जे फंड्स आहेत त्याला म्हणतात व्हॅल्यू म्युच्युअल फंड्स. आता आपण जेव्हा इटी मनी वरती जातो म्युच्युअल फंड अनालिसिस साठी, ज्यावरती आपण ऑलरेडी बरेच व्हिडिओ पाहिले, तिकडे गेल्यानंतर जे आहे ना, ते आपल्याला इथे बघा एक कॅटेगरी भेटते, व्हॅल्यू ओरिएंटेड. ह्या कॅटेगरीच्या नावामध्येच खाली दिले आहे बघा, इन्व्हेस्टेड इन अंडर व्हॅल्यूड स्टॉक. अंडर व्हॅल्यूड स्टॉक्स म्हणजे चांगल्या कंपन्या, पण त्याच्या शेअरची प्राइस सध्या खूप कमी आहे, कोणत्या ना कोणत्या रिझनमुळे, न्यूजमुळे वगैरे, आणि त्यांच्यामध्ये अपसाईडचं पोटेन्शियल फार जास्त आहे. म्हणजे असं नाही की फक्त त्या शेअरची प्राइस कमी आहे, त्या इंडस्ट्रीमध्ये, त्या सेक्टरमध्ये, त्या कंपनीमध्ये अपसाईडचं पोटेन्शियल फार जास्त आहे. आपल्याला ऑब्व्हियसली रिटर्न्स पाहिजेत, आपण अपसाईडचं पोटेन्शियल बघणार. असं नाही की फक्त स्वस्तात एखादी गोष्ट भेटते म्हणून आपण ती घेतो. ओके, ह्याच्यामध्ये तुम्ही क्लिक केलात की तुम्हाला टोटल 17 फंड्स अवेलेबल आहेत. पण आपलं काम काय आहे? आपलं काम आहे तुम्हाला गोष्टी सिम्प्लिफाय करून देणं. आपण तुम्हाला 3 टॉपचे फंड सांगणार, त्यातला आपण एक आज डिसाईड करणार आहोत आपल्या फिल्ट्रेशन प्रोसेसच्या मदतीने. आपली फिल्ट्रेशन प्रोसेस काय आहे, जे चॅनलवरचे व्हिडिओ तुम्ही जर बघत असाल, आपल्या रेग्युलरली बघत असाल, तर तुम्हाला माहिती असेल की आपण कशा प्रकारची फिल्ट्रेशन प्रोसेस वापरतो. नसेल माहिती तर टेन्शन घेऊ नका, आज आपण ते परत एकदा शिकून घेणार. इथे खाली आल्यानंतर तुम्हाला बरेचसे व्हॅल्यू म्युच्युअल फंड दिसतात, जसं की जेएम व्हॅल्यू फंड, HSBC व्हॅल्यू फंड, त्यानंतर बंधन व्हॅल्यू फंड. इन शॉर्ट, व्हॅल्यू फंड म्हणजे काय, किती लोक व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग करतात, चांगल्या कंपन्या जेव्हा स्वस्तात अवेलेबल असतील तेव्हा खरेदी करतात. आता ह्याचा बेनिफिट आणि ड्रॉबॅक तुम्हाला दोन्ही सांगतो, त्यानंतर आपण कंपन्या जाणून घ्यायला सुरुवात करू. बेनिफिट आणि ड्रॉबॅक किती जणांना शिकायला आवडतील सांगा जरा मला. बेनिफिट ह्याचे असे आहेत ना, की ह्या प्रकारामध्ये तुम्हाला जो फंड मॅनेजर असतो, तो फंड मॅनेजर जे क्वालिटी स्टॉक्स असतात, जे अंडर व्हॅल्यूड असतात, ते तुम्हाला, म्हणजे ते त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये, ते म्युच्युअल फंडच्या पोर्टफोलिओमध्ये तुम्हाला भेटतात. याच्यामध्ये ऍडव्हान्टेज असा आहे ना, की जर मार्केट जरी फॉल झालं
तर यासाठी जी डाऊन साईड रिस्क असते ती फार कमी असते. डाऊन साईड रिस्क कमी का असते? कारण की हे स्टॉक ऑलरेडी खाली पडलेले असतात. म्हणजे ऑलरेडी ते त्यांच्या कॅटेगरीच्या तुलनेमध्ये खाली असतात, अंडर व्हॅल्यूड असतात. सो ते अजून जास्त खाली पडण्याची शक्यता फार जास्त कमी असते, कारण ते एकदम बॉटम लेवलला असतं. सो तुम्हाला डाऊन साईडची रिस्क त्या ठिकाणी कमी होते. आणि जर त्यांच्या हिशोबाप्रमाणे, फंड मॅनेजरच्या हिशोबाप्रमाणे, जर त्या सेक्टरमध्ये, जर त्या कंपनीमध्ये पोटेन्शियल असेल, तर तुम्हाला स्वस्तामध्ये खरेदी केलेल्या शेअर्सचे फार चांगले रिटर्न्स भेटू शकतात इतर कोणत्याही शेअरपेक्षा. ओके, इतर कोणत्याही त्या इंडस्ट्रीमधल्या शेअर्सपेक्षा तुम्हाला फार चांगले रिटर्न भेटू शकतात. का भेटू शकतात? कारण ऑब्विसली तुम्ही व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग केली आहे, तुम्ही तो शेअर फार स्वस्तामध्ये खरेदी केलेला आहे, फार बॉटम लेवलला खरेदी केलेला आहे. आता हा झाला ऍडव्हान्टेज. पण ह्याच्यामध्ये रिस्क पण असेल ना. ह्याच्यामध्ये रिस्क अशी आहे ना, की तुम्ही व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग ते केली, तुम्ही केली म्हणजे तुमचा म्युच्युअल फंडच्या मॅनेजरने ते केली, पण व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग केल्यानंतर तो शेअर किती टाइम नंतर वरती जायला सुरुवात होईल, नक्की तो जाईल का, ह्या सगळ्या गोष्टी रिस्क असते. समजा त्याला वरती जायला 4 वर्ष लागली, 4 वर्ष तो एकाच ठिकाणी राहिला, असे पण शेअर्स आहेत ना मार्केटमध्ये ते 3-3, 4-4 वर्ष एकाच लेवलला राहिले. सो तेवढा वेळ जर राहिला तर तेवढी थांबायची तुमची कॅपॅसिटी पाहिजे. आता ऑब्विसली म्युच्युअल फंड काय एका शेअरमध्ये इन्व्हेस्ट नाही करताय, मल्टिपल मध्ये करतोय, पण ही रिस्क आहे ह्याच्यामध्ये की बॉटमला इन्व्हेस्ट केल्यानंतर तो शेअर तिथून वरती गेला पण पाहिजे, आपला अभ्यास बरोबर पण आला पाहिजे, खरंच पोटेन्शियल पण पाहिजे त्या शेअरमध्ये. सो व्हॅल्यू म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही तेव्हाच इन्व्हेस्टिंग करायची जेव्हा तुमचा व्ह्यू ऍटलिस्ट 10 वर्षाचा आहे. ठीक आहे, व्हॅल्यू म्युच्युअल फंडमध्ये 10 वर्षाचा व्ह्यू जर तुमचा असेल तरच इन्व्हेस्ट करा. का? कारण की आपण फ्युचरवरती डिपेंड राहिलेलो आहोत. फ्युचर लक्षात घेऊन आपण ते शेअर स्वतःच खरेदी केले. सो फ्युचर यायला तुम्ही वेळ तर दिला पाहिजे, 1 वर्ष 2 वर्ष नाही, 10 वर्षाचा तुमचा व्ह्यू असेल म्युच्युअल फंडमध्ये, तर तुम्ही व्हॅल्यू म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता तुमच्या पोर्टफोलिओमध्ये थोडीशी, ज्यात तुम्हाला अधिक रिटर्न्सची अपेक्षा असेल. ओके, सो आता आपण एक काम करूया, काही व्हॅल्यू म्युच्युअल फंड्स बघून घेऊया. ठीक आहे, काही व्हॅल्यू म्युच्युअल फंड्स मी तुम्हाला सांगतो. फॉर एक्झाम्पल निपॉनचा एक बघूया. सो ह्या व्हॅल्यू म्युच्युअल फंड्समध्ये तुम्हाला बघा 10 वर्षामध्ये जवळपास 18.5%चे CAGR रिटर्न्स आहेत, जे निफ्टीपेक्षाही जास्त आहेत. निफ्टीपेक्षा जास्त रिटर्न्स यांनी दिलेले आहेत. ह्याच्यामध्ये लार्ज कॅपचं पोटेन्शियल म्हणजे लार्ज कॅपचं प्रमाण जवळपास 55%, मिड कॅप 20%, स्मॉल कॅप 21%. म्हणजे तुम्हाला एक चांगला डायव्हर्सिफाय पोर्टफोलिओ भेटतो. त्याच पण लार्ज कॅप जास्त आहेत म्हणजे थोडासा बॅलन्स पण भेटतो. ओके, आणि 18-18.5% रिटर्न्स फार जास्त झाले म्युच्युअल फंड इंडस्ट्रीमध्ये, याची आयडिया तुम्हाला पण आहे. सो आता व्हॅल्यू म्युच्युअल फंड तुम्हाला जर समजलं असेल तर मला कमेंटमध्ये यश टाईप करून पाठवा. त्यानंतर मी तुम्हाला आता टॉपचे 3 व्हॅल्यू म्युच्युअल फंड सांगतो, आणि ते आपण आपल्या सिस्टीम प्रमाणे, आपल्या पद्धतीप्रमाणे फिल्टर करून घेऊ. इथपर्यंत समजलं असेल, मला कमेंट नक्की करा. ओके, सो आता आपण आलेलो आहोत आपल्या शीटवरती. तुम्हाला माहिती आहे की मी प्रत्येक प्रकारच्या म्युच्युअल फंडसाठी खास तुमच्यासाठी एक शीट तयार करून ठेवली आहे, ज्यामध्ये हायब्रिड, ELSS, स्मॉल कॅप, मिड कॅप, लार्ज कॅप, मल्टी कॅप, फ्लेक्झी कॅप, कॉन्ट्रा फंड, व्हॅल्यू फंड सगळे आहेत. आता तुम्हाला ते जाणून घ्यायचे आहेत की आपण आपल्या फिल्ट्रेशन प्रोसेसच्या मदतीने कोणते फंड निवडले आहेत. तर सिम्पल काम करायचं, आपल्या युट्यूब चॅनलवरती जायचं, म्युच्युअल फंड्स मराठीमध्ये सर्वांबद्दल डिटेल व्हिडिओ आहेत आपल्याकडे. थीमॅटिक म्युच्युअल फंड, हायब्रिड म्युच्युअल फंड, फ्लेक्झी कॅप, मल्टी कॅप, स्मॉल कॅप, लार्ज कॅप, भरपूर व्हिडिओज आहेत. प्रत्येकाबद्दल सेपरेट व्हिडिओ ते तुम्ही बघून घेऊ शकता, तुम्हाला त्याचं नॉलेज भेटेल. ठीक आहे, सो आता आपण बघूया व्हॅल्यू म्युच्युअल फंड्स. सो ह्याच्यामध्ये आपण 3 टॉपचे म्युच्युअल फंड्स घेतलेले आहेत. आता तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्याल अशी मला अपेक्षा आहे. पहिला आहे तो म्हणजे ICICI प्रुडेन्शियल व्हॅल्यू डिस्कवरी फंड. सेकंड आहे निपॉन इंडिया व्हॅल्यू फंड. थर्ड आहे UTI व्हॅल्यू फंड. हे 3 व्हॅल्यू म्युच्युअल फंड्स आपण इथे घेतलेले आहेत. आता आपल्याला ह्याच्यामधनं फिल्ट्रेशन करायचं आहे. ज्यांनी ज्यांनी आपला कॉन्ट्रा फंडवाला किंवा आधीचे व्हिडिओ पाहिले त्यांना माहिती आहे आपण कशा प्रकारे फिल्टर करतो. सो आता तुम्ही मला सांगायचं आहे, कमेंट बॉक्स तुमच्याकडे आहेच. सो आपण ह्या गोष्टी आता प्रॅक्टिकली इथे शिकून घेऊ. फिल्ट्रेशन करताना आपण काय बघणार? पहिलं म्हणजे ज्या म्युच्युअल फंडने 5 वर्ष 10 वर्षामध्ये जास्त रिटर्न्स दिलेले आहेत त्याला मार्क करूया. आणि त्यानंतर आपले जे बाकीचे फॅक्टर्स आहेत ना, एक्सपेन्स रेशो, स्टँडर्ड डेव्हिएशन, बीटा, अल्फा, ते नंतर बघून घेऊ. सो पहिला आपण त्यांना मार्क करूया रिटर्न्स वाला. इथे AUM पण एक इम्पॉर्टंट फॅक्टर्स आहेच. सो AUM ला पण आपण या ठिकाणी जे आहे ते नक्कीच मार्किंग करून घ्या, जसं आपण लास्ट टाइम कॉन्ट्रा फंड मध्ये वगैरे सुद्धा शिकलेलो होतो ते लाईव्ह मध्ये. ठीक आहे, सो आता इथे फॉर एक्झाम्पल
ज्याचं जास्त ज्याला वेटेज असेल म्हणजे ज्याला जास्त मार्क्स आपल्याला द्यायचे असेल त्याला मी ब्ल्यू कलर करेन. ओके, ब्ल्यू कलरने कलर करून टाकेन. तर आता आपण सुरुवात करू इथवर. आयसीआयसीआयचा आता एयुएम म्हणजे ऍसेट अंडर मॅनेजमेंट कोणत्या फंडचं सगळ्यात जास्त आहे? आयसीआयसीआयचं. सो मी एयुएमचा जो नंबर आहे तो आयसीआयसीआयला देईन की आयसीआयसीआयचा एयुएम चांगला आहे. तिघांमध्ये मला एकच निवडायचं आहे. लक्षात घ्या तीनही चांगले आहेत म्हणून मी इथे घेतले, पण त्यातला पण आपण एक निवडूया. त्यानंतर 5 वर्षाचे सीएजीआर रिटर्न्स कोणाचे जास्त आहेत? ते आहेत निपॉनचे. निपॉन आणि आयसीआयसीआय मध्ये खरं तर इक्वल आहे, पण आपण इथे निपॉन जास्त आहे म्हणून निपॉनला कलर करू. त्यानंतर 10 वर्षाचा सीएजीआर कोणाचा जास्त आहे? निपॉनचा जास्त. सो इथे पण निपॉनलाच तो मार्क्स जातो. आता इथे आले चार्जेस. एक्सपेन्स रेशो लक्षात घ्या. व्हॅल्यू फंड मध्ये एक्सपेन्स रेशो तुम्हाला ना 1% आसपास लागेल, कारण की इथे फंड मॅनेजरला मेहनत पडते, फंड मॅनेजरला एक्स्ट्रा काम करावं लागतं. सो एक्सपेन्स रेशो तुम्हाला थोडासा जास्त इथे थोडासा जास्त बघायला भेटू शकतो. सो आयसीआयसीआयचा एक्सपेन्स रेशो त्यातलं त्या सगळ्यात कमी आहे 1.03. सो त्याला आपण इथे एक मार्क देऊ. आता हे जे 3 फॅक्टर्स आहेत जे लोक पहिल्यांदा व्हिडिओ बघतात त्यांना माहिती नाही, हे फॅक्टर्स आहेत रिक्स वाले फॅक्टर. आपण म्युच्युअल फंड निवडताना फक्त रिटर्न्स बघून चालत नाही, रिक्स पण बघावी लागते. सो स्टँडर्ड डेव्हिएशन, बीटा आणि अल्फा हे तीन मेन रिक्स वाले फॅक्टर्स आहेत. हे तुम्हाला काय सांगतात नक्की, ह्यांचा अर्थ काय, उपयोग काय, मिनिंग काय, सर्व आपण बघून घेऊ. ओके, आता इथे प्रश्न येतो स्टँडर्ड डेव्हिएशनचा. स्टँडर्ड डेव्हिएशन म्हणजे काय की आता ह्याचा समजा फॉर एक्झाम्पल स्टँडर्ड डेव्हिएशन 10च आहे, म्हणजे काय की हा म्युच्युअल फंड किती वर आणि खाली जाऊ शकतो. ओके, म्हणजे एखाद्या शेअरचं स्टँडर्ड डेव्हिएशन जेवढं जास्त तेवढा तो जास्त वोलॅटाईल. स्टँडर्ड डेव्हिएशन तुम्हाला वोलॅटिलिटी सांगतो. जेवढं जास्त स्टँडर्ड डेव्हिएशन तेवढा तो जास्त वोलॅटाईल असणार. सो स्टँडर्ड डेव्हिएशन नेहमी कमी पाहिजे. ओके, स्टँडर्ड डेव्हिएशन नेहमी कमी पाहिजे. सो कमी कोणाचा आहे? आयसीआयसीआयचा, म्हणजे तो जास्त वोलॅटाईल नाही. सेकंड थिंग, बीटा. बीटा बद्दल मी बऱ्याच वेळेला सांगितलेलं आहे तुम्हाला की बीटा हा नेहमी लेस दॅन 1 पाहिजे. बीटा लेस दॅन 1 याचा अर्थ असा असतो की तो म्युच्युअल फंड इंडेक्सच्या तुलनेत कमी वोलाटाईल आहे. म्हणजे इंडेक्स जर 1%ने मूव्ह झाला तर हा म्युच्युअल फंड 0.76%ने मूव्ह होणार, म्हणजे त्याची रिस्क तुमची कमी होणार. ओके, सो बीटा जेवढा कमी तेवढा चांगला. सो इथे पण आयसीआयसीआयचा बीटाच कमी आहे. तर ह्याला आपण त्यानंतर येतो अल्फा. अल्फा म्हणजे काय की तुम्हाला तुमच्या कॅटेगरीच्या तुलनेत, इंडेक्सच्या तुलनेत किती जास्त रिटर्न्स ह्या म्युच्युअल फंडची कॅपॅसिटी आहे देण्याची. म्हणजे तुमच्या इंडेक्सच्या तुलनेत किती जास्त रिटर्न्स तुम्हाला भेटू शकतात, ह्याला म्हणतात अल्फा. सो अल्फा नेहमी जास्त पाहिजे. सो इथे अल्फा जास्त आहे आयसीआयसीआयचा. सो या ठिकाणी तुम्हाला क्लिअरली समजतंय. आता इथे आपण फक्त रिटर्न्सच्या बाबतीत आयसीआयसीआयला तुम्ही मार्क्स नाही दिलेत, पण ते जरी बघाल तरी ह्या दोघांचे रिटर्न्स कम्पॅरेटिव्हली सेम आहेत. याचा अर्थ काय की ते आयसीआयसीआय तुम्हाला क्लिअर विनर दिसतोय की आयसीआयसीआय प्रुडेन्शियलचा व्हॅल्यू डिस्कवरी जो फंड आहे ज्याने गेल्या 10 वर्षात 17.82% सीएजीआर रिटर्न्स दिलेले आहेत, जे की खूप चांगले आहेत. प्लस ह्याचे रिक्स वाले फॅक्टर्स पण चांगले आहेत इतर व्हॅल्यू म्युच्युअल फंड्स पेक्षा. आणि याचा एयुएम सुद्धा त्यामुळेच जास्त आहे. भरपूर लोकांनी यामध्ये इन्व्हेस्टमेंट ऑलरेडी केलेली आहे. सो तुम्ही ह्याला कन्सिडर करू शकता. तुम्हाला जर व्हॅल्यू टाईप ऑफ म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करायचे असेल तर नक्की कन्सिडर करा. कॉन्ट्रा टाईप ऑफ म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करायचे, तोही व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहेच ऑलरेडी चॅनलवरती, तो सुद्धा तुम्ही नक्की बघून घ्या. सर्व गोष्टी मी आता हे जसं तुम्हाला फिल्ट्रेशन करून दाखवलं तसं प्रत्येक कॅटेगरीच्या म्युच्युअल फंडचा आपण इथे केलेला आहे. या चॅनलवरती फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला सर्व नॉलेज अवेलेबल आहे, ज्याचा तुम्ही नक्की फायदा घेऊ शकता. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडलेला असेल नक्की मला तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. थँक्यू.